सोपे प्रश्न विचारा. आपले नाव काय? माझं नाव देवेंद्र सरिता देवादाराव फडणवीस. सर, आपल्या प्रवासाची सुरुवात कशी झाली? या प्रवासाची सुरुवात ही एक विद्यार्थी चळवळीतून झाली. ते मागे विद्यार्थी परिषदेमध्ये विद्यार्थ्यांच्या घटना सोडत मी इथपर्यंत आलो. आपल्या सामाजिक कामात कोणती मोठी आव्हाने आली आणि त्यातून आपण कसे मार्ग काढले? कुठल्याही सामाजिक कोणात आव्हान असतातच. जेव्हा तुम्ही समाजात आता काहीतरी करायचं असतं त्यावेळी प्रत्येक ठिकाणी ती व्यवस्था असते ती आपल्याला बदलावी लागते. व्यवस्था बदलताना त्याच्यामध्ये अडचणी येतात. पण आपल्यासमोर किती मूल्यमध्ये आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे की ते स्वराज्याची स्थापना केली. त्यांना स्वराज्याची स्थापना करताना मुलाची लढावं लागलं, काही तुम्हाला स्वकीयाची लढावं लागलं, पण त्यांनी त्या आव्हानांचा सामना करून व्यवस्था उभी केली. आपल्या समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदेश आहे. चांगलं काम जर आपण केलं तर चांगल्या कामामध्ये आपण यशस्वीच होतो, कधी अयशस्वी होतो. ओके. आपल्या कारकिर्दीतला असा कोणता अनुभव आहे जो आजही लक्षात आहे आणि प्रेरणा देतो? असे खूप अनुभव आहे, पण आजचा अनुभव जास्त लक्षात राहील. तू घेतलेली मुला आजच्या डिजिटल युगात आपण शिक्षण क्षेत्रात कोणते बदल करू इच्छिता? मला असं वाटतं की डिजिटल शिक्षण खूप महत्वाचं आहे. आणि आज या शाळेमध्येच एक अतिशय सुंदर डिजिटल लॅबचं उद्घाटन केलं. ही इंटरॅक्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये विषय देखील आपल्याला श्राव्य माध्यमातून पाहायला मिळतो. त्याच्यानंतर त्याच्यावर प्रश्न देखील आपल्याला विचारता येतात आणि त्याच्यावर आपल्याला परीक्षाही देता येतात. मला असं वाटतं की आता डिजिटल युगामध्ये डिजिटल शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येकाकरता डिजिटल शिक्षणामुळे शिक्षणाची दारं उघडलेली आहेत. जगातली कुठली गोष्ट ही आता आपल्याला शिकता येते. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या शाळेतल्या आता जे डिजिटल लॅब आहे तुमच्यापैकी प्रत्येकाने त्या डिजिटल लॅब मध्ये जाऊन डिजिटल शिक्षण घ्यायचं. थँक्यू सर, तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल.